नमस्कार, मी पूजा पाटेकर शिंगटे. आज आपण आलेलो आहोत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात. 99वे साहित्य संमेलन यंदा साताऱ्यात रंगलंय. तर यानिमित्त आपण अनेक लेखिका कवयित्री यांच्याशी संवाद साधतोय. आपल्यासोबत आहेत सुनंदा शिंगणात, यांच्याशी आपण बातचीत करूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. हे 99वे साहित्य संमेलन साताऱ्यात रंगलंय, तर या साहित्य संमेलनाबद्दल काय सांगाल? हे 99वे साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये आहे. याचा खूप आनंद होतोय. खूप मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. सातारा हा कर्मवीरांची भूमी आहे. परत याला साहित्यिक पार्श्वभूमी आहे, तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा खरं तर राजांचा दरबार म्हणावा लागेल. ह्या दरबारात साहित्य संमेलन भरतं आहे. याचा आम्हा सगळ्या साहित्यिकांना खूप आनंद होतो आहे. मी पुण्याहून पिंपरी चिंचवडून येथे आलेले आहे. एक तारखेपासून सुरू झाले हे संमेलन. 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत सुरू आहे. खूप छान प्रकारे इथं अरेंजमेंट केलेली आहे. व्यवस्था छान आहे. सगळे साहित्यिक लोक आहेत. कवी कट्टा आहे इथं या ठिकाणी. परत बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. प्रसिद्ध साहित्यिकांच्या मुलाखती होत आहेत. या कार्यक्रमासाठी विश्वास पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील हे प्रमुख अतिथी आहेत, अध्यक्ष आहेत. आणि वीरेंद्रसिंह महाराजांनी या ठिकाणची सगळी व्यवस्था पाहिलेली आहे. त्याच्यामुळे खूप आनंद होतो आहे. पण या साहित्य संमेलनात माझ्यासाठी एक खंत आहे. माझ्यासारख्या अनेक साहित्यिकांची, कवींची, लेखकांची खंत आहे की या साहित्य संमेलनामध्ये इतर कट्ट्याप्रमाणे जसे कवी कट्टा आहे, तसंच निमंत्रकांचे कवी संमेलन आहे, परत ग्रंथ प्रदर्शन आहे, पुस्तक प्रदर्शन आहे. अशा बऱ्याच गोष्टी, फक्त एक गोष्ट या ठिकाणी नाही आहे की ते लोककलावंतांसाठी लोककला कट्टा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. मला वाटतं साहित्य संमेलन सुरू होऊन एकूण आता 99 वर्ष झाले आहेत. तरी महाराष्ट्राचं भूषण असणारी, महाराष्ट्राचं म्हणजे उपजात कला असणारी लोककला, लोकसाहित्य या अखिल भारतीयपासून वंचित ठेवलेलं आहे. त्या लोकसाहित्याला किंवा लोककलेला याची खूप मोठी खंत आहे. आणि इथून पुढच्या जे 100वे साहित्य संमेलन पुढे येऊ घातलेलं आहे पुढच्या वर्षी, त्या 100व्या साहित्य संमेलनामध्ये लोककला कट्टा हा लोकसाहित्यिकांना, लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना, लोकसाहित्य लिहिणाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी माझी मनोमन कळकळीची विनंती आहे. मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा जे तत्कालीन असतील राजकारणी, समाजकारणी आणि साहित्यिक यांना माझी कळकळीची विनंती आहे. त्यांनी हा लोककला कट्टा अखिल भारतीय साहित्य संमेलनात मानाचं स्थान ह्या लोककला कट्ट्याला उपलब्ध करून द्यावं. बाकी साहित्य संमेलन छान आहे आणि खूप आनंद होतो आहे. सगळी छान पुस्तकं आहेत. मी पण बरीचशी पुस्तकं खरेदी केलेली आहेत. मी स्वतः खूप लावण्या लिहिलेल्या आहेत, अभंग लिहिलेले आहेत. माझ्या परीने मी साहित्याची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. इथून पुढे ही आयुष्यभर ही साहित्याची सेवा करेन. फक्त ह्या साहित्य संमेलनामध्ये लोककला कट्टा चालू व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी प्रशांत मोदी पिढवले, सातारा. आज अखिल भारतीय साहित्य संमेलनचा शेवटचा दिवस आहे. साताऱ्यात मोठ्या उत्साहात आणि अतिशय चांगल्या प्रतिसादात हे संमेलन पार पडतं आहे. यामध्ये आमचा फूड कोर्टमध्ये 35 आणि 36 असा 2 स्टॉल्स आहेत आणि तिथं ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. मागच्या 3 दिवसामध्ये खूप साऱ्या सातारकर आणि राज्यातील तसेच देशातील लोकांनी या संमेलनाला भेटी दिल्या. त्याच्यामध्ये काही चांगले प्रोग्राम्स अरेंज झाले. याचबरोबर नीटनेटकं संमेलनाचं नियोजन आणि आपण एक म्हणतो ना की एक छोटं शहर काय करू शकतं ही ताकद या निमित्तानं आज साहित्य संमेलनात दिसली. आम्ही एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन आहे आणि त्यात आपला प्रेझेन्स असावा म्हणून आम्ही याच्यामध्ये सक्रिय आहोत. आता पुणे ग्रंथ महोत्सव काल राजेश पांडे सर आले होते. त्यांनी सांगितले की जवळपास आम्ही 65 कोटी रुपयांची मराठी पुस्तकं विकली. तसाच प्रतिसाद आपल्या साताऱ्यातनं पण जाऊन देत आणि जे लोकांनी या संमेलन इथे व्हावं म्हणून एफर्ट्स घेतले, ह्या सगळ्यांना आमचं शेवटपर्यंत समर्थन आणि पाठिंबा राहील. अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात होतं आहे ही निश्चितच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. ह्यामध्ये आज मला जे माझे सोशल मीडियावरती जे मित्र असतील म्हणजे वर्धा, अमरावती, संभाजीनगर, मुंबई किंवा अगदी काही कर्नाटकमधले पण आहेत, ह्यांची समक्ष भेट झाली. कवी कट्ट्याला मी काल होतो. तिथं वेगवेगळ्या कवींचं आम्हाला फार चांगल्या कविता ऐकायला मिळाल्या. गझल सुंदर झाल्या. बरोबर बारूडला 10 मिनटं म्हणून गेलो आणि रात्री 12:15 बसलो होतो. त्यानिमित्तानं अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची पर्वणीच आपल्याला इथं अनुभवायला मिळाली. माझं नाव सुनील विश्वनाथ पाटणे. मी कृष्णयश प्रकाशन महाराष्ट्र
या नावाने प्रकाशन करतो. आपलं अखिल भारतीय साहित्य संमेलन 99 आहे, अतिशय उत्कृष्ट आणि सुंदरपणे संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस, आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्याचबरोबर या उपक्रमासाठी 24 तास म्हटलं तरी राबणारे आपल्या सातारचे कार्यवाही आणि अध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी, त्याचबरोबर या सातारा जिल्ह्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे नामदार माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी अतिशय कष्ट घेऊन, मेहनत घेऊन हे 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन सुंदररित्या, म्हणजे संपूर्ण देशामध्ये असं साहित्य संमेलन पार पडलं नसावं यापूर्वीच्या काळामध्ये, असं हे सुंदर असं साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनात लाखो लोक, जशी पंढरपूरला विठोबासाठी गर्दी होती त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनासाठी संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, पुणे, महाराष्ट्रातून संतांची, कवींची आणि सर्व साहित्यप्रेमींची मांदियाळी इथं जमा झालेली आहे. अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम संपन्न होत असताना पुस्तकाबद्दल असलेले प्रेम ह्या विविध स्टॉलमधून आपल्याला दिसून येत आहे. आमच्या सातारा जिल्हा हा संपूर्ण ऐतिहासिक आहे, उत्कृष्ट कवी आहेत, लेखक आहेत आणि या सातारा भूमी ही संतांची भूमी म्हणावी लागेल. इथं कृष्ण आहे, वेण्णा आहे, समर्थांचा सज्जनगड आहे आणि गोंदवलेकर महाराजांचं जवळच असलेलं सुंदर असं गोंदवले हे तीर्थस्थान आहे, सेवागिरी आहे. असं संतांची आणि महंतांची भूमी, लेखकांची, कवीची. आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष लाभले विश्वास पाटील यांनी अतिशय सुंदर असं प्रबोधन केलं. ते इतिहासकार आहेत, प्रचंड महान असे लेखक आहेत आणि म्हणून अतिशय समाधान वाटलं. असं हे संमेलन वेळोवेळी व्हावं, वेळोवेळी साताऱ्यात व्हावं. संमेलनामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत, एक पुस्तक साहित्याचं एक आकर्षण आहे आणि वेगवेगळ्या नवीन नवीन पब्लिकेशनची आपल्याला पुस्तकं बघायला मिळत आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एक करिअरच्या दृष्टिकोनातून एक तरुणांसाठी एक प्रोत्साहित करणारी पुस्तकं जास्त याच्यामध्ये मला जास्त आवडली. याच्यामध्ये माझं नाव साहेबराव तायडे आणि मी अकोला जिल्ह्यातील तुलंगा या छोट्याशा गावातून आलेला आहो आणि नेहमीसाठी मी संमेलन करीत असतो. आणि माझं एक भारत माता समता शिल्प म्हणून प्रदर्शनी आहे भारत मातेची आणि ती मी तिथं प्रत्येक मोठ्या मोठ्या कार्यक्रमात नेऊन मी ती मांडत असतो आणि तिच्यातून एक एकात्मतेचा एक संदेश आहे. तिच्या बरेच माझ्याजवळ जे शिल्प आहे त्याचे वेगवेगळे रंग आहेत पण त्याची जात एक आहे. तसे आपल्या देशात धर्म जरी अनेक असले तरी माणूस म्हणून एक जात मानावी लोकांनी, म्हणून माझा एक आग्रह असतो प्रत्येक संमेलनामध्ये. साताराचं संमेलन एकदम उत्कृष्ट झालेलं आहे आणि जे काही 5-6 मंडप जे आहेत ते सर्व हाऊसफुल दिसत आहेत आणि एकाच वेळेस एवढे कार्यक्रम असताना सर्वचे सर्व लोक ज्यांना ज्यांना जे काही आपलं एक आवड आहे ते रसिक श्रोते आपापल्या परीनं आपापल्या मंडपात सर्व गेलेले आहेत. त्यामुळं हे सध्याचं जे एक वातावरण आहे ते एकदम आनंदात संमेलन पार पडत आहे. हा शेवटचा दिवस आहे त्याचा आजचा. सातारा या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे संमेलन होतं आहे आणि सातारा जिल्ह्याला या संमेलनाचा खरोखर अभिमान आणि आनंद आहे. कारण सारस्वतांचं येणं हे खरं तर संस्कार देऊन जातं आणि त्यामुळं ह्या मातीतले जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांना, कवींना, लेखकांना एक प्रकारचं व्यासपीठ या साहित्य संमेलनानं दिलेलं आहे आणि त्यामुळं हे साहित्य संमेलन निश्चितपणे आपल्या सर्वांना ऊर्जा देऊन गेलेलं आहे असं मला वाटतं. आणि विश्वास पाटील यांचा जो साहित्याचा प्रवास आहे हा जर प्रवास बघितला तर निश्चितपणे मराठी माणसाशी आणि मराठी मातीशी नाळ जोडणारं हे साहित्य आहे आणि त्यामुळं हे साहित्य सगळ्यांना आपलंसं वाटतं आणि म्हणूनच
हे एक साहित्यिक म्हणून, एक पत्रकार म्हणून किंवा एक साहित्य चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी गुंफन अकादमी या संस्थेच्या वतीने गेली 21 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यामध्ये साहित्य संमेलन घेतो. माझा एक प्रयत्न असतो की साहित्यकार जे मोठे साहित्यिक आहेत यांनी ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं. कारण मी सीमा भागात ज्या वेळेला गेलो त्यावेळेला एक मंतुर्गे नावाचं गाव आहे. या गावामध्ये साहित्यासाठी झटणारी माणसं, मराठीवर प्रेम करणारी माणसं ही आपल्याला दिसून येतात. आणि त्या सगळ्या रस्त्यांवरती काढलेल्या रांगोळ्या, त्या महिला कळशी घेऊन असं जातात, ग्रंथदिंडी मोठी होते. तर ही जी अभिव्यक्ती आहे, ही अभिव्यक्तीचा जो हुंकार आहे हा सातारा जिल्ह्यामध्ये निश्चितपणे उमटलेला आहे असं मला वाटतं. आणि ही जी साध आहे, ही जी इथल्या सातारच्या जे साहित्यिकांनी हिचे संयोजक आहेत, विनोद कुलकर्णी असतील किंवा मिलिंद जोशी साहेब असतील, यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी स्थानिक पत्रकारांनी सुद्धा यामध्ये खूप मोठे योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे साहित्य संमेलन निश्चितपणे यशस्वी साहित्य संमेलन झालं आहे असं मला वाटतं. निश्चितपणे भविष्यकाळामध्ये या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक साहित्यिकांना व्यासपीठ मिळालेलं आहे. ते साहित्यिक म्हणून पुढे येतील आणि ही साहित्य चळवळ आकाराला येईल असं मला वाटतं. आणि मी त्यानिमित्तानं सर्वांना नवीन वर्षाच्या आणि एकूण मराठी भाषेचा जो हा व्यापार आहे, व्यापार म्हणजे आदानप्रदान आहे, भावभावना आहेत, या भावभावना व्यक्त करण्यासाठी निश्चितपणे या पुढची जी भविष्यकाळातली जी वाटचाल आहे हे निश्चितपणे उज्ज्वल राहील. आणि नजीकच्या 10 वर्षाच्या काळामध्ये परत 110वं संमेलन हे सातारामध्ये व्हावं आणि होईल या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आणि या संयोजकांना खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत ते सगळे संयोजक, त्यांचं मी अभिनंदन करतो. या निमित्तानं मराठी सारस्वतांना, मराठी साहित्यिकांना, जिल्ह्यातील सगळ्या साहित्यिकांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. त्यांचं साहित्य भविष्यकाळामध्ये यावं अशी शुभेच्छा या निमित्तानं देतो. धन्यवाद. अखिल भारतीय 99वे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी साजरे होत आहे. तारीख 2026 1, 2, 3, 4 या सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. अनेक नामवंत लेखक या सातारा जिल्ह्याच्या, मूळच्या सातारा जिल्ह्याच्या भूमीमध्ये झाले. जे मराठी साहित्य संमेलन झाली त्यामध्ये जवळजवळ 17 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील मूळच्या सातारा जिल्ह्यातले होते. त्याच्यात उदाहरणच द्यायचं म्हटलं तर गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात, वसंत कानेटकर, बापट साहेब अशी कितीतरी नामवंत लेखनाची मंडळी या मूळच्या सातारा जिल्ह्यातली होऊन गेली. मराठी साहित्य हे जागतिक लेवलचं एक दर्जेदार साहित्य आहे, जे प्रेरणा देणारं साहित्य आहे, माणसाला बळ देणारं साहित्य आहे, जगण्याचा मार्ग शिकवणारं एक साहित्य आहे. आणि म्हणून मराठी साहित्य हे उत्कृष्ट साहित्य आहे. या आमच्या सातारा जिल्ह्याच्या भूमीमध्ये या साहित्याचा हे साहित्य संमेलन पार पडतं आहे, याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे. अनेकांनी हे साहित्य संमेलन घेण्याविषयी पाठपुरावा केला. त्यामध्ये आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील, उदयनराजे भोसले साहेब असतील किंवा या सातारा जिल्ह्यातली अनेक राजकीय मंडळी असतील. कैलासवासी अभयसिंहराजे भोसले यांनी एकेकाळी सातारा या ठिकाणी साहित्य संमेलन घेतलेलं होतं आणि त्या साहित्य संमेलनाला मी विद्यार्थी दशेत छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि हे साहित्य संमेलन मी त्या काळी अटेंड केलं. पण आत्ताचं साहित्य संमेलन हे ठसून भरलेलं साहित्य संमेलन आहे. उत्कृष्ट नियोजन आहे, उत्कृष्ट ग्रंथ संपत आलेले आहे,
उत्कृष्ट खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत आणि या साहित्य संमेलनाची सजावट देखीवपणा अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळं या नियोजन मंडळीला सातारा जिल्ह्याच्या भूमीतून 101 वेळा नियोजनकर्त्यांना आमचा सलाम असेल. अशीच संधी पुन्हा पुन्हा या साहित्य संमेलन या सातारमध्ये व्हावं आणि ती भूमिका सातारा जिल्ह्याला मिळावी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय उत्तम असं साहित्य संमेलन आणि साहित्य मेजवानी मिळाली आहे. सर्वच परिसंवाद, चर्चा, मुलाखती या प्रत्येक विषय अत्यंत चांगली विषयांची निवड चांगली झालेली आहे. वक्ते खूप चांगले आलेले आहेत आणि त्याच्याही बरोबरीनं सर्व श्रोत्यांचा, सातारकरांचा, केवळ सातारकरच नाही आहे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक सहभागी झालेले आहेत आणि खूप चांगलं संमेलन झालेलं आहे. संमेलन होत आहे असं म्हणूया. आज जरी त्याचा शेवट होत असला तरीसुद्धा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवीन नवीन माहिती मिळते आहे. विशेषतः पुस्तक प्रदर्शनामध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक बुक स्टॉलवरती आपल्याला गर्दी आहे. खरेदीही चांगल्या पद्धतीनं होत आहे. एक प्रकारची साहित्य मेजवानी सर्वच श्रोत्यांना, रसिकांना आणि सातारकरांना मिळालेली आहे. संमेलन छान वाटलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असताना दिसत आहेत. वेगवेगळी पुस्तकंही दिसत आहेत. श्रोते ऐकत आहेत व्यवस्थित. मी पण ऐकलं, छान वाटलं. कार्यक्रम सगळीकडं जोरदार चालू आहेत. माझे नाव प्रणव गुरुसिद्ध शेळके. आजचे संमेलन खूपच छान वाटले की आम्हाला एक आदर्श बनून साहित्य संमेलन आम्हाला आवडले खूपच. मला शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय पुस्तक आवडलं. त्यातून मला प्रेरणा भेटणार. आजचे साहित्य संमेलन खूपच आदर्श ठरेल माझ्यासाठी. नमस्कार. आज 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यात भरलेलं आहे. मी सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. अतिशय सुंदर असं नेटकं हे साहित्य संमेलन आहे. या ठिकाणी अतिशय स्वच्छता अतिशय उत्तम आहे. पुस्तकांचा तर खूपच खजिना आहे आणि या पुस्तकातून अनेक लोकांना किंवा मला देखील, माझा मुलगा देखील आलेला आहे. आम्ही फॅमिलीसहित आलेलो आहे. त्यामुळं हा एक आनंद आहे, तो संपूर्ण माझ्या जीवनामध्ये तो एक महत्त्वाचा विषय असेल आणि या संमेलनांना आमच्याकडून सर्व शुभेच्छा. मी नांदेड येथून आहे. कवी साईनाथ रहाटकर. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा वर्षाव आणि खूप आनंदित असा वर्षाव मला खूप छान मिळाला आहे प्रतिसाद. तर माझ्या कवितेच्या 2 ओळी, कारण हे साहित्य संमेलन बघितल्यानंतर मला अशा 2 ओळी सुचल्या की मी असं म्हणतो, जोडली गणगोत सारी तुम्ही नव्याने, जोडली गणगोत सारी तुम्ही नव्याने, गणगोतात बांधली ती नाळ जुनी होती. जोडली गणगोत सारी तुम्ही नव्याने, गणगोतात बांधली ती नाळ जुनी होती. पेटले आयुष्य होते नात्यात गुंतलेले, पेटले आयुष्य होते नात्यात गुंतलेले, भेटली प्रेमाची ती साहित्य संमेलनाची मानसे माझी होती. म्हणून आज खूप आनंद झाला. या साहित्य संमेलनात भेटण्याचा आनंद मिळाला. मी दरवर्षी कवी संमेलनाला येत असतो. माझी ह्या वर्षी पण खूप छान अशी कविता होती, म्हणून आज खूप आनंद झाला. धन्यवाद. नमस्कार. मी अनिता शेळके. आम्ही दहिवडी येथून आलेलो आहोत. आम्हाला खूप भारी वाटलं इथं साताऱ्यामध्ये संमेलन घेतल्याबद्दल. आम्हाला जवळ वाटलं आणि आम्ही इथे आलो आणि खूप छान अशी पुस्तके आम्हाला वाचायला भेटली आणि पाहायलाही भेटली. त्याच्यामुळे आम्ही शांता शेळके यांचं मी पुस्तक खरेदी केलं आणि त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि मी ते वाचन करते. त्याच्यामुळे उत्कृष्टपणे आम्ही इथं फिरलो, आनंद घेतो आहे आणि खूप छान असा आम्ही सगळेजण इथे आवडीने इथे आम्ही थांबलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद झाला संमेलनाबद्दल. आम्हाला गर्व आहे ह्या साताऱ्यातला. माझे नाव शांतीसागर सिंगे रेड्डी. मी एक मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर आहे आणि पुण्यातलं काम करतो मी. आता मी दादाची शाळा याचे संस्थामध्ये एक कोर मेंबर आहे. ही शाळा असं आहे जे मुलं रस्त्यावर राहतात किंवा शिक्षणाची संधी नाही मिळत त्यांच्यासाठी काम करतो आम्ही. आमचा मुख्य उद्देश असा आहे की आम्ही फक्त मुलांना लिहून वाचण्यासाठी नाही, आम्ही त्यांच्या पैर उभा करण्यासाठी आम्ही काम करतो.
आता हे मागच्या वेळेला म्हणजे हे मुलांच्या सोबत मी आणि इतर स्वयंसेवकसोबत काम करताना मला पुण्यातल्या लोकांकडून म्हणजे महाराष्ट्र लोकांकडून मला खूप प्रेम मिळाले आणि माझ्या मनापासून ते काय जोडलं होतं प्रेम. म्हणून मी प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला पण गेलो होतो तिकडं दिल्लीच्या 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि परत मी इकडं पण आलेलो 99 मराठी साहित्य संमेलनाला. आता इथं बऱ्यापैकी पुस्तकं आहेत इथं. म्हणजे इथं एवढं पुस्तक आम्ही म्हणजे मी पहिल्यांदा बघतो आहे. म्हणजे आधी तिकडे बघितलं होतं आणि आता इकडे बघतो आहे मी. खूप वेगळं पुस्तकं आहेत. मी आता वाचण्यासाठी घेतो. नमस्कार, माझं नाव यशराज हेगडे. मी YC कॉलेजचा साताऱ्याचा इयत्ता 11वीचा विद्यार्थी आहे. मित्रांनो, सांगायचं झालं तर आपल्या साताऱ्यामध्ये, राजधानी साताऱ्यामध्ये 99वं अखिल मराठी भारतीय साहित्य संमेलन संपन्न होतं आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये मला एक स्पष्ट मत व्यक्त करावंसं वाटतं की यामध्ये आल्यानंतर पुस्तकं नेमकी कशी असतात, पुस्तकांवरती माणसानं नेमकं कसं प्रेम केलं गेलं पाहिजे हे सहजच समजलं. मित्रांनो, साहित्याच्या माध्यमातून क्रांती व्हायला लागते हे मला समजायला लागतं. कारण अरुण काळे लिहायला लागतात, रोजच कडेलोट होतो ज्यांचा भाकरीच्या काठावरून, त्यांना स्वातंत्र्याचा कोणता अर्थ सांगायचा, असे कित्येक साहित्यिक असतील किंवा मग उत्तम कांबळे असतील, नामदेव ढासाळ असतील किंवा मग आत्ताचा जवळचा विचार केला तर तारा भावळकर असतील, त्यांचं जे काही सीतायन पुस्तक असेल, असे कित्येक पुस्तकांच्या माध्यमातून क्रांती झालेली होती. म्हणूनच मला असं वाटतं हे कधी समजायला लागलं ज्यावेळेस मी साहित्य संमेलनामध्ये आलेलो होतो. म्हणूनच मला असं वाटतं या साहित्य संमेलनाचं कार्य हे फार महत्त्वाचं आहे. हे असंच घडत राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये या साहित्याच्या माध्यमातून क्रांती व्हावी हा आशावाद व्यक्त करतो. भीमराव तांबेंची एक फार सुंदरशी कविता आहे की मृदांडांच्या नसानसात तुलाच पेरावं लागेल धर्मनिरपेक्ष राष्ट्रप्रेम आणि तुलाच बनावं लागेल नायक क्रांतीचा, कारण प्रेतक कधीच करत नाहीत विद्रोह. हा विद्रोह साहित्याच्या माध्यमातून व्हावा हा आशावाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. माझं नाव योगिता जयवंत बर्गे. मी कोरेगाववरून आली आहे. मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघण्याचा माझा पहिलीच वेळ आहे. इथं आल्यानंतर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटलं की इतके पुस्तकांचे स्टॉल होते आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही खूप एन्जॉय केला. जसं की कविता कट्टा, गझल कट्टा, मराठी कविता संमेलन, त्याचबरोबर हास्य जत्रा. आम्ही सलग 3 दिवस येतो आहे. पुस्तकांची पण आम्ही खूप खरेदी केली. इथे ग्रंथ, साहित्य, परत सगळ्या विषयावरची मराठी पुस्तकं आहेत, तशीच इंग्रजी पुस्तकं आहेत. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना वाचण्यासाठी जे पुस्तकं लागतात किंवा जे पुस्तकं म्हणजे आहेत त्यांचं खूप प्रमाणात मोठे स्टॉल आहेत आणि इथं येऊन आम्हाला खूप छान वाटलं. मी साताऱ्यातलंच आहे. माझं नाव आहे सुनीत नवीनचंद्र शहा. ही माझी मिसेस प्रांजली शहा. मी माझी दुसरी वेळ आहे संमेलनाला यायची आणि फार अभिमान वाटतो की हे 99वं मराठी साहित्य संमेलन आपल्या साताऱ्यामध्ये भरलं आहे आणि ते फार सुंदर रीतीने अरेंज केलं आहे. आणि आत्ता मी आणि माझे मित्र आम्ही पुस्तकंही भरपूर खरेदी केलीत. सगळ्या स्टॉलवर फिरतो आहे. अजून सगळे स्टॉल बघायचे आहेत मला ॲक्च्युली, पण फार छान वाटते आणि खरं तर वाईट वाटतं की आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं अतिशय म्हणजे आता मला वाटतं महाराष्ट्र शासनाला पुढच्या संमेलनाच्या वेळेला हे टेन्शन असेल की सातारा इतकं चांगलं संमेलन आपण भरवू शकू का, इतकं सुंदर संमेलन आहे. धन्यवाद. कार्यक्रम परवा नाटकाला आलो होतो, तो पण अतिशय सुंदर झाला. थोडंसं आवाजाचा प्रॉब्लेम होता पण बाकी छान सगळं एकदम. आणि सगळेच कार्यक्रम छान आहेत. म्हणजे दिवसभर इथं थांबण्यासारखा सगळं अरेंज केलं आहे. अगदी खूपच छान झालं सगळं. अतिशय अद्भुतपूर्व असं हे साहित्य संमेलन भरलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 क्रमांकाचं हे संमेलन आहे आणि सर्वांचा प्रतिसाद सातारकरांचा अतिशय उत्कृष्ट आहे. व्यवस्था, सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे घेण्यात आलेले आहेत. सर्वांनी या संमेलनाचा लाभ घेतलेला आहे. धन्यवाद. जितेंद्र जगदाळे, दहिवडीवरून आले. छान नियोजन आहे आणि सातारमध्ये झालं ते बरं झालं, चांगलं वाटलं. संमेलनातून काय तुम्हाला मिळालं? काय भरपूर शिकायला मिळते. अभ्यासाची पुस्तकं बघायला मिळाली, वेगवेगळी साहित्यिकांची पुस्तकं बघायला मिळाली, स्टॉल बघायला मिळाले, एका ठिकाणी सगळं बघायला मिळालं. छान वाटलं. साहित्य संमेलन आपल्या सातारमध्ये भरलं,
खूप छान वाटलं. अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी ही सातारकरांसाठी. छान वाटलं आणि खूप 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 पुस्तकं, खूप प्रकारची पुस्तकं पाहायला मिळाले, खूप साहित्य बघायला मिळालं. खूप छान नियोजन, एकदम छान छान, एकदम छान नियोजन. मी अभिजित अरविंद बाबर, एक वाचक आहे. साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये जे भरलेलं आहे, खरोखर एक अभिमानास्पद साताऱ्यासाठी एक घोषणावह गोष्ट आहे. आपण म्हणतो मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, परंतु अभिजात दर्जा नुसता प्राप्त होऊन उपयोग नाही, तर अशा साहित्य संमेलन असतील, ह्या अशा गोष्टी वर्षभरात वारंवार घडल्या पाहिजेत. ग्रंथप्रदर्शन तर साताऱ्यात नेहमी होतच असतं, परंतु साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अजूनसुद्धा वाचन संस्कृती वाढण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी होणं अपेक्षित आहे. आणि ते साताऱ्यात यावर्षीचं जे साहित्य संमेलन भरलं, नियोजन अतिशय उत्तम आहे. सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा सगळ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. गर्दी जरी खूप गर्दी असली तरीसुद्धा ती बऱ्यापैकी मॅनेज केलेली आहे. कसल्याही अडचणी किंवा जास्त आपण म्हणतो लोकांना त्रास होऊ नये याची काळजी प्रशासनाने पुरेपूर घेतलेली आहे. प्रशासनाचे त्याबद्दल आभार. पुस्तकांच्या बाबतीत सातारा कधीच मागे नव्हता, कारण ग्रंथमहोत्सव तर दरवर्षी आपल्याकडे असतो, परंतु या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बरेचसे प्रकाशक या ठिकाणी उपलब्ध झाले. आम्हाला वाचकांना ही एक खूप मोठी पर्वणी या माध्यमातून मिळाली आणि असेच साहित्य संमेलनासारखेच उपक्रम वारंवार साताऱ्यात घडावेत ही सातारकरवासियांची एक विनंती आहे आणि एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी धनंजय पाटील, सातारा. आज 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्यात पार पडत आहे, ते अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे की सातारा ही शूरांची वीरांची भूमी असली तरी या इथं सर्व गोष्टी म्हणजे सर्व एवढं मोठं साहित्य संमेलन भरलेलं आहे. आज मावळा फाउंडेशन व महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी मिळून जे हे साताऱ्यात 99व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं. असं वारंवार संमेलन व्हावीत, त्यातून तरुणांना सर्वांना एक ज्ञानाची ज्योत पेटवली जाते आणि विविध लेखणीतून समाज प्रबोधनाची जी एक मशाल अखंड तेवत राहिलेली आहे, ही अशीच तेवत राहू देत आणि इथून पुढेही वारंवार असे अखिल मराठी साहित्य संमेलनं व्हावीत. त्यातून सर्व तरुणांना, मुलांना, लहान मुलांना एक नवीन आशेचा किरण आणि ज्ञानाचा सागर मिळू शकतो. अत्यंत उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. कितीही मॉब आला, कितीही लोक आली तरी व्यवस्थितपणे सर्व गोष्टी इथं सोय केलेली आहे. पाण्यापासून ते सर्व गोष्टींची सोय केलेली आहे. कुठेही असं अडचण निर्माण झालेली नाही आहे. खूप चांगलं उत्तम असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं मी नियोजक समितीचं खूप खूप आभार मानतो. सातारा जिल्ह्याला जी एक परंपरा लाभलेली आहे, जो साताऱ्यात जे साहित्य संमेलन भरले हे पूर्ण महाराष्ट्रात, भारतात याची ख्याती झालेली आहे. एवढंच बोलतो. नमस्कार, मी विठ्ठल लक्ष्मण पवार, मी प्रॉपर सातारचा आहे. आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून मराठी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवलेले आहे. तर या साहित्य संमेलनाचे नियोजन अत्यंत छान आहे आणि इथं पूर्ण एकदम जुने जे आम्हाला म्हणजे आमच्या पिढीच्या युगात जे पुस्तकं आम्ही आम्हाला त्याचं काहीच गंध नव्हता, अशी पुस्तकं आम्हाला इथे बघायला भेटली. खूप आनंद वाटला आणि खूप मन प्रसन्न झालं. येथील नियोजन पण खूप छान आहे. आजकालच्या नवीन पिढीने आपल्या मराठी भाषेत पूर्वीच्या काय गोष्टी आहेत, म्हणजे पूर्वीचे जे ग्रंथ, कथा किंवा संग्रह आहेत, हे कोणाला अजूनपर्यंत नवीन पिढीला माहीत नाही. त्यांना माहिती होणं गरजेचं आहे आणि हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी हे साहित्य संमेलन आपलं दरवर्षी भरत असतं वेगवेगळ्या ठिकाणी. तर सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे आणि आपल्याला भविष्यातील पिढी घडवण्यासाठी याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. माझं नाव साक्षी लिंगवले, मी सातारामधूनच आहे आणि हे संमेलन खूपच चांगलं आहे कारण आमच्या जनरेशनला इवन द जेनझीज आणि म्हणजे वेगळी जनरेशन आहे ना, त्यांना माहीतच नाही आहे मराठीबद्दल. म्हणजे स्पोकन त्यांची म्हणजे जास्तीत जास्त लोक इंग्लिशच जास्त वर्ड वापरतात. हे जे संमेलन आहे ना, ह्यातून आम्हाला जास्तीत जास्त मराठीबद्दल कळणार आहे. आणि भरपूर पुस्तकं मी बघितली महाराजांविषयी. बोलायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महाराज म्हणजे सातारामध्ये महाराज खूपच हे, त्यामुळं ही तर सगळी महाराजांची पुस्तकं आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणा किंवा म्हणजे असं हे नाही की काय म्हणतात त्याला, म्हणजे खूप जनरेशनला
प्रेरणा आहे एक प्रकारची मोटिवेशन आहे की नाही हे पुस्तकं वाचली पाहिजेत त्यांनी. इंग्लिश पण आम्ही बघितलं एक स्टोअर, म्हणजे त्यांना असं वाटणार नाही की बाबा म्हणजे काय लोकांना मराठी वाचताच येत नाही, तर तिथं पण इन्स्पिरेशन बुक्स लावलेत. म्हणजे ते बुक्स वेगळ्या लँग्वेजमध्ये पण आहेत. मराठीचे जे बुक्स आहेत ते वेगळ्या लँग्वेजमध्ये पण आहेत, त्यामुळे मराठी भाषा वेगळ्या लँग्वेजमधून त्याचं जे भाव आहेत, जे इमोशन्स आहेत, लेखकाला जे काही सांगायचं आहे त्यातून ते एक नाही इंग्लिशमधून पण पोचतील असं आहे. मेन थिंग तरुण लोक पण आले तिथं. हां, काय म्हणताय? नियोजन खूप छान आहे, मॅनेजमेंट पण खूप छान आहे, सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल आहेत आणि काय नाही छान वाटलं. वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख झाली, वेगवेगळ्या लेखकांबद्दल कळालं आणि जे काय लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत किंवा आमच्या जनरेशनची आहेत त्यांना का नाही त्याबद्दल माहिती भेटेल आणि का नाही ते आवडीने ते पुस्तकं घेऊन वाचतील असं पण आहे. शुभ संध्या. मी कॅडेट वेदांत विजय साळुंखे. मी साताऱ्यातून आलो आहे आणि मी सैनिक स्कूल साताराचा विद्यार्थी आहे. आम्हाला आमच्या शाळेने इथे महाराष्ट्र साहित्य संमेलनासाठी आणले आहे. इथं जी पुस्तकं आम्ही बघितली ते पाहून आमचे मन खूप खुश झाले आहे, कारण की इथं सगळी पुस्तकं खूपच छान आहेत. जसं तुम्ही इथं बघू शकता की आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सारी पुस्तकं आहेत. जसं की इथं छावा ही जी कादंबरी आहे ती मी आता घेणार आहे, ती मला खूप आवडलेली आहे. आणि विश्वास नांगरे पाटील जे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी 26/11च्या हमल्यामध्ये त्यांची शौर्य दाखवलेले त्यांची मनमे विश्वास आणि कर है रमदान फतेह ही पुस्तकं इथे आहेत. जर थोडक्यात बोलायचं म्हणले तर या साहित्य संमेलनात लगभग प्रत्येक प्रकारची पुस्तकं मिळतील तुम्हाला. विद्यार्थ्यांसाठी जी पुस्तकं हवीत त्या पुस्तकांपासून फिक्शनपर्यंत व काल्पनिक पुस्तकंही आपल्याला इथे मिळतील. तर आम्हाला खूप छान वाटलं इथे येऊन आणि आम्ही आता जास्तीत जास्त पुस्तकं घ्यायचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद. माझं नाव विकास परांजपे. ज्योत्स्ना प्रकाशन आमचं पुस्तकांचं प्रकाशन आहे आणि आमचं लहान मुलांचे पुस्तकं हे वैशिष्ट्य आहे. आम्ही 2 दालन भरून लहान मुलांची पुस्तकं आणली आहेत आणि साताऱ्यातल्या पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शाळा, लहान मुलं, पालक खूप छान पद्धतीने पुस्तकांची खरेदी करत आहेत आणि मला हे आमच्या पुस्तक प्रदर्शनाचा विचार केला तर हे यशस्वी आहे. शिवाय संमेलनामधल्या सगळ्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी केली होती लोकांनी, त्यामुळे ह्या संमेलनाची व्यवस्था अतिशय उत्तम होती. सगळी जेवण, खाण, निवास, स्वच्छता, गर्दी खूप झाली तरी काही गोंधळ झाला नाही. उत्तम नियोजन झालं संमेलनाचं. 99व्या साहित्य संमेलनात आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला साहित्य संमेलनात साताऱ्यात उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. भरघोस विक्री झालेली आहे आणि लोकांची तुडुंब गर्दी झालेली आहे. असं पहिलं प्रदर्शन असेल की सर्व सुविधांनी भरलेलं प्रदर्शन आहे आणि वाचक हा अत्यंत चोखंदळ वाचक आहे. डिजिटल युगामध्ये सुद्धा वाचक तेवढीच तळमळीने पुस्तकं निवडत आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद आहे. आयोजक आणि आयोजन तर अप्रतिम आहे. आयोजन सर्व जेवढं आभार मानावे तेवढे कमी आहेत. एवढं आयोजन मस्त. माझं नाव विक्रम गुरव. राहतो मी कारंडवाडी सातारामध्ये. सातारामध्ये साहित्य संमेलन जे आहे हे पहिल्यांदाच होते आणि 99वं साहित्य संमेलन आहे. म्हणजे आम्हाला प्राऊड फील होतं आहे सातारामध्ये हे होतं आहे ते. आणि ह्याच्यामध्ये येथे जे कार्यक्रम झालेले आहेत हे पण म्हणजे चांगले झालेले आहेत आणि त्याचा अनुभव पण चांगला आलेला आहे आम्हाला. नियोजन पण चांगलं आहे इथलं कार्यक्रमाचं. ज्योती गुरव. आपल्या साताऱ्यामध्ये 99वं मराठी साहित्य संमेलन होतं आहे, त्याचा खूप अभिमान आहे मला. आणि इथे जे आपण जे सगळे पुस्तकं, ग्रंथ वेगवेगळ्या प्रकारचे बघतो आहे हे मुलांसाठी खूप उत्साही असावं असं मला वाटतं. मोबाईलच्या दुनियेमधून बाहेर येण्यासाठी ही मुलांना चांगली संधी आहे, पालकांनासुद्धा चांगली संधी आहे असं वाटतं. साताऱ्याला झालेलं हे 99वं साहित्य संमेलन हे खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. ते म्हणजे इथे जो प्रेक्षकांचा प्रतिसाद सगळ्या याला लाभला. जनरली असं म्हटलं जातं की साहित्य संमेलनाला आता लोक येत नाही, रिकाम्या खुर्च्यांचे फोटो छापल्या जातात, पण ह्या सातारा शहराने हे दाखवून दिलं की अजूनही गर्दी कमी होत नाही आहे. सगळे स्टॉल्स अगदी भरगच्च भरलेले होते प्रत्येक परिसंवादासाठी, प्रत्येक कवी संमेलनासाठी. आणि त्याच्यामुळे आजही साहित्यावर प्रेम करणारी मंडळी तेवढीच आहे, पण आयोजन करणारी संस्थाच तेवढी स्ट्रॉंग पाहिजे, तीही होती. म्हणून हा एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. आणि सगळ्या बुक स्टॉलवर आपण आताही पाहतो आहोत
संमेलनाचा समारोप झाला आहे, पण सगळे बुक स्टॉल आजही भरलेले आहेत. तर निश्चितपणे त्याचं सगळं श्रेय आयोजकांना जातं आणि त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आज हे सातारमधील 99वे मराठी साहित्य संमेलन आहे. खरोखर भव्य दिव्य आहे. आयोजनकारांनी खूप चांगल्या प्रमाणे आयोजन केलेलं आहे. काही गालबोट लागणाऱ्या घटना घडणं हे नक्कीच वेदना देणारं आहे. खरं तर या घटना टाळता आल्या असत्या, पण त्या टाळता आल्या नाहीत याचं नक्की दुःख आहे. आयोजकांनी खूप सुंदर प्रकारे नियोजन केलेलं होतं. मला वाटतं आजपर्यंत खूप साहित्य संमेलन पाहण्यात आली, पण हे साहित्य संमेलनाचं नियोजन खूप नेटकं केलेलं होतं. याबद्दल इथल्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार. चांगली छान आहे एकदम, म्हणजे प्रभावी पण आहे आणि पुस्तकाचा संग्रह पण तसा मोठा आहे. आणि त्या मानानं मराठी म्हणजे शिव महाराजांच्या गावात येऊन ते मराठी साहित्य संमेलन भरते हे फार मोठ्या पद्धतीचं अभिमानाची गोष्ट आहे सातारकरांसाठी. आणि सातारकरांनी चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रकाशन केलं आहे किंवा त्याचं जे 2-3 दिवस चालले आहे कार्यक्रम ते छान पद्धतीनं त्याचं कार्यक्रमाची हे सांगता पण चांगली झाली आज. आणि चांगल्या मराठी माणसासाठी हे आपण काय म्हणतो की बाबा की एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीने सातारचं पुस्तक आहे छान आहे भरले. उत्कृष्ट केलेलं आहे, भरवलेलं आहे. आणि फार असं तर व्हावं दर 5 वर्षानं 10 वर्षानं ही सातारकरांची अपेक्षा आहे. खूप चांगला मिळाला. पहिला दिवस थोडा कमी होता, पण दुसऱ्या दिवसापासून चांगला प्रतिसाद. काल खूपच छान प्रतिसाद होता. सगळी व्यवस्था टॉलरेबली गुड होती. एका दुसऱ्या त्रुटी राहिलेल्या पण त्या म्हणजे सहन करण्यासारख्या होत्या. काही विशेष त्रास काही नाही आहे. राहण्याची व्यवस्था चांगली होती, जेवणाची उत्तम होती, वॉशरूमची चांगली व्यवस्था. छानच मिळतो. आमचं पूर्वीपासून हे असंच आहे की लोक म्हणतात की प्रिंट मीडियाला हे नाही आहे, सगळं आता डिजिटल, परंतु अजूनही लोक पुस्तकं वाचतात. तर आमच्या मते खूप चांगला प्रतिसाद मिळतो. हे 99वं अखिल भारतीय सातारा साहित्य संमेलन होते. उत्कृष्ट नियोजन आणि छान पद्धतीनं हा कार्यक्रम झालेला आहे. खूप वर्षांनी आपल्याकडं इतक्या मोठ्या प्रमाणावरचं देशपातळीवरची लोक इथं आली आहेत. आपण सगळ्यांनी सातारकरांनी या इथल्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. ग्रंथमहोत्सवात आणि पुस्तक प्रदर्शनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन्स झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची विक्री झालेली आहे आणि वाचन संस्कृती लयाला जाते हे रडगाणं आता आपण सातारकरांनी तरी ठेवू नये. खूप मोठ्या प्रमाणावर आपली लोकं वाचत आहेत, तरुण वाचत आहेत आणि अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा साताऱ्यात हवे त्यासाठी शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षी पुण्यात आहे साहित्य संमेलन, तर त्यातही सातारकर मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. माझं नाव अखिल मेहता, मी मेहता पब्लिशिंग हाऊसचा संचालक आहे. आणि सातारा मध्ये जे आत्ता 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं हे मला असं वाटतं अतिशय खूप चांगल्या दर्जाचं आणि खूप व्यवस्थित पद्धतीने अतिशय वेल मॅनेज्ड असं आपण म्हणू शकतो. आणि असं आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतं. जसे मागचे संमेलनं बघितली आपण, त्या तुलनेने इथली जी मॅनेजमेंट होती, हा जो डोम आहे, जो प्रतिसाद आहे, ओव्हरऑल जी पुस्तक विक्री आहे, हे सर्वच चांगलं होतं. तर सातारकरांसाठी पुस्तक महोत्सव ही काही नवीन गोष्ट नाही, गेले 25 वर्ष होत आहे आणि पुस्तकांचं खप इथं आहे हे पण काही कुठली रिव्हिलिंग गोष्ट नाही आहे ना. आज आपल्याला ही बातमी कळाली आहे की साताऱ्यामध्ये पुस्तक विक्री चांगली होते. तर आधीपासूनच होते, गेले 25 वर्ष ग्रंथ महोत्सव होतच आलेला आहे. त्या तुलनेत जो साहित्य संमेलनाला जो प्रतिसाद आला आहे तो नक्कीच 4 पावलं पुढे जाऊन सातारा ग्रंथ महोत्सववर जर तुम्ही असं विचार केला तर त्याला एक 4 आसमान भरारी असं आपण म्हणू शकतो की त्याचा प्रतिसाद आला आहे आणि पुस्तक विक्री उत्तम झाली आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामुळे वाचन संस्कृतीला 4 चांदच लागलेले आहेत आणि सातारकर आता भरपूर वाचणार आहेत असं दिसतंय आता पुढच्या येत्या वर्षात. पुस्तक वाचनाला ऑप्शन नाही आहे. जसं आपण ज्यावेळेस टेलिव्हिजन आला त्यावेळेस असं म्हटलं की आता न्यूजपेपर बंद होतील, तसंच ही चर्चा होती की बाबा आता हे डिजिटल आहे, यूट्यूब आहे, हे ते वगैरे, तर आता पुस्तक वाचन कोण करणार. पण शेवटी पुस्तक वाचनाला पर्याय नसतो. तुम्ही बाकीचे कितीही काहीही गोष्टी करत असला तरी पण पुस्तक वाचन हे अमरणीय आहे. म्हणजे
त्याला कुठे असं थांबता येणार नाही. आणि जर एखाद्या माणसाला स्वतःला शिक्षित बनवायचं असेल, पुस्तक वाचणं ह्याच्याशिवाय कुणालाच गत्यंतर नाही आहे. मला असं वाटतं विश्वास पाटील सर हे अध्यक्ष असल्यामुळे आणि शिवाय त्याच्या आधीपासून बेस्टसेलिंग ऑथर आहेतच ते, पण सातारा ग्रंथ साहित्य संमेलन ह्याचे अध्यक्ष असल्यामुळे विश्वास पाटील सरांचं महासम्राट ही जी कादंबरी मला आहे, झंझावात, रणखैंदळ आणि आसमान भरारी, तर आसमान भरारी ही गेले 15 दिवसापूर्वीच आम्ही बाजारात आणली. त्याच्यामुळे आमचं टॉप सेलिंग पुस्तक हे महासम्राट आसमान भरारी यावर्षीचं ठरलेलं आहे. आय थिंक यंग जनरेशन हा जास्त प्रतिसाद आहे त्यांचा, आणि जी बाहेरगावनी लोकं आलेली आहेत तर त्यात यंग जनरेशन जे आज फुटफॉल झाला आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने झाला आहे. आणि मला असं वाटतं की हे वर्षानुवर्ष वाढतच जाईल आता, असं म्हणता कामा नये. आणि पुस्तक विक्री किंवा पुस्तक वाचन आणि पुस्तक या सगळ्या भानगडीला आपण असं म्हणून सुवर्ण दिवस आलेले आहेत आणि भरपूर वाचा. माझं नाव अनुष्का गणेश कोळी. मी श्री भगवद्गीता विजय कथासार हे पुस्तक घेतलेलं आहे. तर ह्या संमेलनात मला येऊन खूप भारी वाटत आहे आणि आमच्या साताऱ्याला संधी भेटल्याबद्दल मी भारतीय स्नेह संमेलनाचे खूप आभार मानत आहे. व परत जर आम्हाला अशी संधी भेटली तर हमखास मी इथं येऊ इच्छिते आणि मला इथं येऊन खूप आनंद झाला आहे. धन्यवाद. मी सोनाली जंगम. मी केसरी शानबाग विद्यालय या शाळेमध्ये शिक्षिका आहे. एक शिक्षिका या नात्याने बरीचशी पुस्तकं आम्हाला वापरायला लागतात, तर त्यासाठी मी इथं पुस्तकं बघायला या स्टॉलवरती आलेले आहेत. तर या स्टॉलवरती आम्हाला बरीच पुस्तकं जी भेटली आहेत ती शिक्षक सेवकची आहेत, ग्रामसेवकची आहेत, आणि इथं बऱ्याच पद्धतीची विविध जी पुस्तकं आहेत. एक खरं तर एक हे 99 जे साहित्य संमेलन आहे ते सगळ्या साहित्य रसिकांसाठी एक पर्वणीच आहे. या स्टॉलवरती येऊन सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि पुस्तके घ्यावीत अशी मी सगळ्यांना विनंती करते. नियोजन म्हणजे अंमळनेरला गेलेलो त्यापेक्षा इकडचं नियोजन सुंदर होतं आणि बाकी प्रतिसाद उत्तम होता. पहिल्या दिवशी एवढा कमी होता, नंतरचे 2 दिवस चांगला प्रतिसाद मिळाला. मी डॉक्टर निलेश थोरात. मी डॉक्टर थोरात पॅथॉलॉजी लॅब ओनर. मी सलग 3 दिवस येतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन, म्हणजे आत्तापर्यंत जेवढी मराठी साहित्य संमेलन सातारमध्ये झाली त्यातलं टॉपचं संमेलन म्हणता येईल. आणि कारण जागा खूप छान निवडली, शाहू स्टेडियम, कारण झडपीच्या ग्राउंडवर खूप धुरळा होतो, परंतु इकडे मात्र खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे. त्याबद्दल नियोजन समितीचे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो. इतकंच नाही तर आत ज्यावेळी बुक स्टॉल्स तिथं मांडलेले आहेत आणि त्यामधली जी पुस्तकांची विविधता, त्याचं सादरीकरण आणि वेगवेगळ्या विषयावरची खूप व्हरायटीची पुस्तकं, म्हणजे हा एक अमूल्य ठेवा आहे सातारकरांसाठी. आणि तो हा ठेवा जो उपलब्ध करून दिला त्याबद्दल आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, विनोद कुलकर्णी सर आणि त्यांची टीम यांचं सातारकरांच्या वतीनं आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी अक्षरशः तळमळीनं आणि जेन्युनली हे काम केलेलं आहे. आत्ताच्या आधुनिक कालखंडात असं संमेलन इतक्या चांगल्या पद्धतीचं कोण भरवत नाही, परंतु यांच्या टीमनं जे भरवलं त्याबद्दल खरोखरच आता सातारची चांगलीच प्रगती होते हे नमूद करू वाटतं. इतकंच नाही, आत पुस्तकांच्या किमती ज्या आहेत माफक स्वरूपा आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस त्यांनी जे दिलेले आहेत, त्याचबरोबर 3 दिवस जे त्यांनी संध्याकाळचं जे नियोजन केलं, म्हणजे हास्यजत्रा असेल, विविध प्रकारची भाषणं असतील, ती उद्बोधक भाषणं आहेत, समाज चांगलं परिवर्तन करण्याचं काम ते करत आहेत. आणि आज फोक महोत्सव जो आहे 9 नंतर जो भरणार आहे त्यासाठी सुद्धा खचाखच गर्दी झालेली आहे. आणि नुसतं मंडप नाही तर वरचं जे क्रिकेट, आम्ही इथं क्रिकेट पण खेळतो आम्ही, तर क्रिकेटचे सर्व स्टेडियममध्ये गॅलरीमध्ये प्रेक्षक बसतात. म्हणजे इतका उदंड प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या संमेलनाला, मराठी साहित्य संमेलनाला मिळालेला आहे. यातच याचं यश सामावलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं यश या संमेलनाला मिळालं असं मी समजतो. आज आपण या साहित्य संमेलनानिमित्त अनेक लेखकांशी, साहित्यिकांशी संवाद साधला. तर या सर्व साहित्यिक लेखकांच्या मागणीचा नक्कीच पुढच्या साहित्य संमेलनात विचार केला जाईल अशी आपण आशा बाळगूया.